नागभीड तालुक्यातील तळोदी वनपरिक्षेत्रातील गिरगाव येथे मानव वन्यजीव संघर्षाची एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे। हरवलेली शेळी शोधण्यासाठी जंगलात गेलेल्या आत्माराम दसरू बोरकर या शेतकऱ्याचा पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मिळालेल्या माहितीनुसार आत्माराम बोरकर हे गुरुवारी शेळ्या चारण्यासाठी तलाव परिसरात गेले होते। ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे ते दुपारच्या सुमारास घरी परतल्यावर त्यांना एक शेळी कमी असल्याचं लक्षात आलं। पशुधनावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने त्यांनी जीवाची पर्वा न करता पुन्हा शेतशिवाराजवळील जंगलाची वाट धरली। मात्र रात्री उशिरापर्यंत ते परतलेच नाही। रात्रीच्या शोधकार्यात त्यांचा थांगपत्ता न लागल्यानं शुक्रवारी सकाळी गावकऱ्यांनी शोध मोहीम राबविली असता जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला। प्राथमिक तपासानुसार वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे। वन विभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून कुटुंबियांना 50,000ची तात्काळ मदत वन विभागाने दिली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष अत्यंत गंभीर झाला असून गेल्या 6 महिन्यात वाघाच्या हल्ल्यात गेलेला हा 21वा बळी आहे। कष्टाळू आत्माराम बोरकर यांच्या जाण्याने बोरकर कुटुंबाचा आधार हरपला असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या वन्य हिंस्र प्राणी हल्ल्यांमुळे वनालगतचे गाव, शेतशिवार, ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। प्रशासनाने आता ठोस पावले उचलण्याची मागणी जोर धरत असून वाघाला जेरबंद करण्याची मागणी नागरिक करत आहेत।